हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळ झाली आणि ना एक मला त्या दिवशी ना मेसेज आला होता इन्स्टाला. तर म्हणजे प्रेग्नन्सीसाठी फक्त म्हणजे हॉस्पिटललाच गेलं पाहिजे का, ॲस्ट्रॉलॉजीचा पण काही संबंध असतो, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा पण काही संबंध असतो का हॉस्पिटलचा, म्हणजे दोन्ही कारणं असतात. हॉस्पिटलचे काहींना प्रॉब्लेम असतात, पण काही आपले ग्रहदोष असतात ना, त्याचे पण प्रॉब्लेम्स असतात का, असं मला विचारलं होतं त्या ताईंनी. तर म्हटलं याच्या टॉपिक होय ना, मला जो अनुभव आलाय ना प्रेग्नन्सीचा, तो तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण बऱ्याच जणींनी माझी प्रेग्नन्सी जर्नी तर बघितलेलीच आहे, तर खूप जणींना माहिती प्रेग्नन्सीचं मी काय काय केलं होतं ते. तर आज मी तुम्हाला माझी म्हणजे पहिल्यापासूनची जर्नी ना ती तुम्हाला शेअर करते, का मी काय काय केलं होतं का. तर ते सगळं तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात आधी जेव्हा मला फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली होती ना, तर त्यावेळेस ना माझं 3.5-3.5 मंथनी ना माझं लगेच मिसकॅरेज झालं होतं. आणि त्या बाळाची वाढ वगैरे भरपूर होती, पण अचानक काय झालं होतं माहीत नाही, ब्लिडिंग सुरू झाली मला. आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. तर मग त्यांनी सांगितलं काय ना मिसकॅरेज करावं लागेल असं. तर त्यावेळेस ना माझं मिसकॅरेज झालं. DNC कास काय आपण म्हणतो ना, म्हणजे विसरून पण गेले DNC. तर ते केलं पहिले. त्याच्यानंतर मग मी असंच ना यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघायचे. त्याच्यानंतर पुन्हा मला प्रेग्नन्सी राहिली आणि पुन्हा पण माझं मिसकॅरेज झालं. म्हणजे 2दा मिसकॅरेज झालं, 2दा मी ती DNC केली. आणि त्याच्यामध्ये इतका भयंकर त्रास होतो, बापरे. जे होतं ना ज्याच्यासोबत ते मिसकॅरेज, त्यालाच माहिती किती भयंकर त्रास असतो तो. आणि असे नॉर्मल गोळ्या वगैरे खाऊन जे होतात ना 2-2.5 महिन्याचे, तर त्याच्यामध्ये इतका त्रास नाही होत. कारण की ते पण माझे 2 वेळेस झालेले आहे. तसे मिसकॅरेज पण माझे 2दा झाले. पण मग नंतर माझ्या काय लक्षात, म्हणजे मी व्हिडिओ बघायचे यूट्यूबचे, आणि मग त्याच्यामध्ये असं सर्च केलं का मिसकॅरेज होण्याचे कारण काय. तर बरेच वेगवेगळे कारण यायचे. आणि त्याच्यात काही ॲस्ट्रॉलॉजीचे पण व्हिडिओ होते का तुमचं या ग्रहामुळे मिसकॅरेज होतात, हे असं होतं ते तसं होतं. तर त्यावेळेस मला बिलकुल नॉलेज नव्हतं ग्रहांचं वगैरे. एक व्हिडिओ बघितला तर त्याच्यात होतं, जर तुमचा राहू जर खराब असेल किंवा 5व्या स्थानात असेल तर तुमचे मिसकॅरेज होतं. आणि हे 5वं स्थान वगैरे काही कळत नव्हतं मला. पण मग मला असं वाटलं की नक्की माझं मिसकॅरेज होतं म्हणजे मला राहूचं आहे काहीतरी, माझ्या कुंडलीत राहू ग्रहाचा असणार. तर मग मी सर्च केलं राहू ग्रह चांगला होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आलं का तुम्ही गोमेद जर घातलं तर राहू ग्रहासाठी खूप चांगलं असतं. तर मग मी फर्स्ट आहे ना अशी गोमेदची अंगठी घेतली. अजून पण मी ती वापरते, म्हणजे खूप चेंज केलं आहे मी. आता ही म्हणजे जवळजवळ 4थी-5वी असेल. तर असं आहे ना, म्हणजे आलं होतं गोमेदचं. तर मी पहिली अंगठी घेतली ना, तर त्याच्यानंतर पण पहिली अंगठी घातली मी. आणि त्याच्यानंतर पुन्हा मला प्रेग्नन्सी राहिली. प्रेग्नन्सी राहिल्यावरती माझं मिसकॅरेज झालं. पण मग ते मिसकॅरेज आहे ना म्हणजे गोळ्या खाऊन, म्हणजे मला त्याच्यात काहीच बिलकुल त्रास नाही झाला, फक्त माझं मिसकॅरेज झालं, प्रेग्नन्सी राहिली, बस एवढंच. पण असं आहे ना शारीरिक त्रास वगैरे काहीच नाही झाला. तर मग मला असं वाटलं चला अंगठीचं थोडं तरी असेल का, पहिल्या 2 मिसकॅरेजमध्ये ना खूप त्रास झाला, याच्यामध्ये आपल्याला काही त्रास वगैरे नाही झाला. तर मग ते अंगठी वगैरेच घातलं. आणि ती अंगठी मला लकी पण खूप झाली होती पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जायचो, शिर्डीच्या डॉक्टरकडे पण ट्रीटमेंट घेतली होती. आणि पण म्हणजे माझे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल निघायचे. तर त्याच्यामुळे मला असा लोड काही येत नव्हता का, असं वाटायचं चला होईलच कधी ना तरी, म्हणजे आज नाही झालं तर पुढच्या वर्षी झालं नंतर असं होईल अशी मला गॅरंटी होती. कारण की माझे रिपोर्ट्स वगैरे सगळे नॉर्मल होते. आता हे काय होतं, ज्यावेळेस रिपोर्ट जर आपले नॉर्मल नसेल तर मग आपल्याला हॉस्पिटलचं करणं गरजेचंच असतं. पण आपले रिपोर्ट पण नॉर्मल असून मग आपला प्रश्न पडतो का नक्की हे होतं का असं आपल्यासोबत, असं मला वाटायचं. कारण मग नक्की माझ्यासोबतच काय असं होतं, माझे रिपोर्ट्स पण नॉर्मल आहे. मग आम्ही ना ब्राह्मण म्हणजे गुरूंना विचारलं का म्हणजे काय प्रॉब्लेम आहे असं तसं. मग ना आम्हाला हे करायला लावलं होतं, नारायण नागबली. मग त्याच्यानंतर आम्ही नारायण नागबलीचं करायला गेलो. तर ते पण मी हे व्हिडिओ सांगितले, पण आज पुन्हा सांगते ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांच्यासाठी. तर मग ना आम्ही नारायण नागबली करायला गेलो नाशिकला. तर तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं त्या गुरूंनी का, म्हणजे नारायण नागबली झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला 2024 बाळ होईल. तर आम्ही ना माझ्या मते 21 केलं होतं का, 21-22 असं काहीतरी केलं होतं. पण त्यांनी सांगितलं 2024 होईल. तर मग आम्ही म्हटलं मग आपण हे करून काय फायदा झाला, हे केल्याच्या नंतर पण एवढे उशिरा होते, म्हणजे 21 केलं मग अजून 3 वर्ष जायचे. मग म्हटलं चला, म्हणजे असं वाटलं की एवढं लेट कसं काय परत. मग ते म्हटले तुमचे योगच तेव्हा आहे, पण तुम्हाला हे नारायण नागबली करणं गरजेचंच होतं. तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार आहे ना, खरंच आम्हाला 2024 ना विरा झाली.
मग ते ॲस्ट्रॉलॉजीचं खरं असतं प्रेग्नन्सी रिलेटेड. आपले जे ग्रह दोष असतात किंवा आपण म्हणतो ना पितृदोष असतो, तर त्याचा मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. आणि असे मग मी बाकीचे उपाय वगैरे या गोष्टी तर करतच होते त्या बाकीच्या, आधी सगळं तुम्हाला व्हिडिओत सांगितले. हा व्हिडिओ फक्त ॲस्ट्रॉलॉजीचा आणि प्रेग्नन्सीचा काही संबंध असतो का हे तुमच्याशी शेअर केलं. आणि मग तुम्हाला हेच सांगायचं, जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये म्हणजे जर तुमचे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल असेल तर आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नसेल तर नक्की आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. आणि जर खरंच तुम्हाला रिपोर्टमध्ये हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नक्कीच हॉस्पिटलचं पण करायचं आहे आणि दोन्ही गोष्टी पण तुम्ही करू शकता असे. तर आता आम्हाला पुन्हा नारायण नागबली करायची, त्यांनी आम्हाला सांगितलं का पुन्हा बाळ झाल्याच्या नंतर यावं लागेल नारायण नागबली करण्यासाठी. तर आता आम्हाला जायचंय. आधी म्हटलं विरा खूप छोटे असं म्हणता आता 2 वर्ष होऊन गेले बाळ होऊन आता, तर त्याच्यामुळे ना आता आम्हाला जावं लागेल कधीतरी नारायण नागबली करण्यासाठी. आणि मी ट्रीटमेंट पण घेतली होती सपनाच्या मिस्टरांकडून, म्हणजे माझी लहानी बहीण आहे तिच्या मिस्टरांकडून मी ट्रीटमेंट घेतली होती. तर त्यांनी फक्त अशा गोळ्या लिहून दिल्या होत्या मला फोनवरती, पण त्यांच्या ट्रीटमेंटचा खरंच खूप गुण येतो. आणि अजून पण म्हणजे माझे ते व्हिडिओ बघून एकमेकांना सांगून, अशा नाही का ज्यांना गुण आला ते दुसऱ्याला सांगतं, अशा जणी ना, तर अजून पण खूप जणींची पॉझिटिव्ह टेस्ट आले. मला सपना कालच सांगत होती काय ना इतक्या जणींची पॉझिटिव्ह टेस्ट आले. म्हणजे किती दिवस झाले आता विरा होऊन, मी ते व्हिडिओ बरेच दिवस टाकले होते पण तरी सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह येते. म्हणजे त्यांचा खूप लवकर गुण येतो. जर कुणाला जर घ्यायची असेल ना त्यांच्याकडे ट्रीटमेंट तर तुम्ही घेऊ शकता. त्यांना ना व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा. मग तुमचे काही रिपोर्ट्स वगैरे असेल तर त्यांना तुम्ही पाठवू शकता फोटो. मग ते काही नाही, फक्त आपल्या गोळ्या असतात ना ते त्याच्या याच्यानुसार रिपोर्टनुसार. पण खूप जणींना म्हणजे आतापर्यंत भरपूर जणींना फरक पडलाय. विरा झाल्याच्या नंतर खूप जणी म्हटल्या का विरा आम्हाला खूप धाडधन झाली, आम्हाला पण प्रेग्नन्सी राहिली, आम्हाला पण बाळ झालं असं. विराच्या नंतर त्यांनी ट्रीटमेंट घेतली ना त्यांना. एका ताईला तर किती 14 का 15 वर्ष झाले. त्यांनी फोन केला, तर फोनवर सांगितलं म्हणे मी ना तुमचे व्हिडिओ बघून मी ट्रीटमेंट घेतली. मी खूप नाराज झाले होते, म्हणजे असं वाटलं होतं का आता बाळच होणार नाही असं. पण विरा मला खूप लकी झाली म्हणे, तुम्ही त्या व्हिडिओत सांगितलं का इथे तर ट्रीटमेंट घेतली. मग मी ट्रीटमेंट चालू केली आणि मग मला पण बाळ झालं. म्हणजे मला तुमच्या म्हणजे माझ्याबद्दल त्यांना, म्हणजे विराच्या नंतर त्यांना पण बाळ राहिलं असं त्या सांगत होत्या. भरपूर दिवस झाले त्यांचा कॉल येऊन. अजून तुम्हाला इथे ना काही स्क्रीनशॉट दाखवून सपनाकडून घेऊन जर तिच्याकडे असेल तर कोणाला गुणाला पॉझिटिव्ह टेस्टचा तर तुम्हाला फोटो पाठव, मी त्यांना दाखवेल. जर कुणाला घ्यायचं असेल म्हणजे चांगलंच आहे ना, जर आपल्यामुळं कुणाचं तरी चांगलं होते. कारण प्रेग्नन्सीचा हा विषयच खूप हार्ड असतो. म्हणजे एकदा बाळ होऊन गेलं ना टेन्शन नसतं. लोकांचं कसं असतं, लोक डायरेक्ट बोलतात का तुम्हाला काय करायचंय, पैशाचं धन संपत्तीचं काय करायचंय, आपल्याला काहीतरी पाहिजे बाळ, असं डायरेक्ट तोंडावर बोलतात लोक. तर त्याच्यामुळे ना असं वाटतं मग प्रत्येकाला का आपल्याला पण बाळ पाहिजे. आणि तसं लोकांसाठी नाही तरी पण आपल्याला स्वतःला पण असं वाटतं का आपल्याला बाळ पाहिजे असतं. तर मग तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल ना तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही हॉस्पिटलचं पण करा, ॲस्ट्रॉलॉजीचं पण करा जर तुम्हाला वाटत असेल तर. दोन्ही पण करा. म्हणजे माझा तर अनुभव आहेच. मला दवाखान्याचा गोळ्या खाल्ल्याच्या नंतर त्याच मंथमध्ये रिझल्ट आला. मी आधी सगळं सांगितले आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदर केल्या होत्या. गोमेद रत्न, नारायण नागबली. मग त्यांनी सांगितलं होतं का 2024 मध्येच होईल. आणि मग खरंच मला, आणि मी ते ट्रीटमेंट घेतली, त्यांची गोळ्या खाल्ल्या. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करते, म्हणजे मी आधी कोणाला सांगितलं नाही काय ना, म्हणजे ज्यावेळेस मला सपनाच्या मिस्टरांनी गोळ्या दिल्या ना आणि त्याच्यानंतर मी कोळपेवाडीला आलेले होते, तर मग मी कसं आहे ना असं एखाद दिवशी गोळ्या खायच्या नाही खायच्या. मग मम्मी ना मला रोज ध्यान करून द्यायची का माई तू गोळ्या खाल्ल्या का. तर मग मी मनात काय म्हणते, एवढ्या महागाच्या गोळ्या खाल्ल्या त्यांनी मला प्रेग्नन्सी नाही राहिली आणि गोळ्या खाऊन काय प्रेग्नन्सी राहिली नाही. म्हणजे आणि एक रील्स बघितला काय ना, तुम्ही जसं बोलता तसं होतं. जर तुम्ही म्हटलं का आता ह्या गोळ्यांनी मला काय फरक पडणार आहे, तर तुम्हाला तसंच होणार नाही फरक पडणार. पण त्यावेळेस ना माझ्या बाबतीत हे उलट झालं का, मी म्हटलं आता मला काही ह्या गोळ्यांनी फरक पडणार आहे आणि नेमकं त्याच गोळ्यांनी मला फरक पडला, रिझल्ट आला. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.